पैसे मिळतील। पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता वितरित करण्यासंदर्भातील राज्यातील शेतकऱ्यांसाठी आताच्या क्षणाची अत्यंत महत्त्वाची, आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी या ठिकाणी समोर आली आहे। गेले काही दिवस झाले शेतकऱ्यांच्या खात्यावरती आज पैसे येणार, उद्या पैसे येणार असं सांगण्यामध्ये आलं होतं, मात्र प्रत्यक्षामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा त्या ठिकाणी जमा झाला नव्हता। त्यामुळे पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आमच्या खात्यावरती कधी जमा होणार अशी शेतकऱ्यांना प्रतीक्षा होती आणि त्यातच अखेरकार आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असून शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि दिलासा देणारी बातमी या ठिकाणी समोर आली आहे आणि त्यानुसार आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता हा जमा करण्यामध्ये येणार आहे। आतापर्यंत पीएम किसान योजनेचे 20 हप्ते आणि नमो शेतकरी योजनेचे 7 हप्ते हे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाल्यानंतर आता पीएम किसान योजनेचा आगामी हप्ता म्हणजेच की 21वा हप्ता आणि या 21व्या हप्त्याचे 2000 रुपये आणि त्यानंतर नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे 2000 रुपये अशा पद्धतीने या दोन्ही हप्त्यांचे 4000 रुपये आता थेट शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती डेबिटच्या माध्यमातून या ठिकाणी जमा होणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे आणि याच बद्दलची अत्यंत महत्त्वाची अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आता पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता म्हणजेच की या दोन्ही हप्त्यांचे एकूण 4000 रुपये आता तुमच्या खात्यावरती कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार याबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे। तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत, म्हणजेच की तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला इतर कोणता व्हिडिओ पाहण्याची गरज नाही। त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। चॅनल वरती जर नवीन आलेला असाल तर आताच खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या। तर चला पाहूयात आता सविस्तर अपडेट। तर आता राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि दिलासा देणारी बातमी या ठिकाणी समोर आली आहे। राज्यातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे अतोनात नुकसान झाले होते आणि या पार्श्वभूमीवरती राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी एक बैठक बोलवण्यात आली आणि त्या बैठकीमध्ये म्हणजेच की राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यामध्ये आले आणि सरकारने या ठिकाणी आता राज्यातील शेतकऱ्यांसाठी 31,000 कोटींचं पॅकेज जाहीर केलं आहे आणि त्यानुसार आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा आणि नुकसान भरपाईची रक्कम या ठिकाणी वर्ग होत आहे आणि फक्त आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा आणि नुकसान भरपाईची रक्कम नव्हे तर आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता आणि राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता वितरित करण्याचा देखील निर्णय या ठिकाणी जाहीर झाला असून आता या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावरती दोन्ही हप्त्यांचे 4000 रुपये या ठिकाणी जमा होणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला तर माहितच असेल की आता देशातील अनेक राज्यातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता हा जाहीर करण्यामध्ये आला आहे। आता तुम्ही असं म्हणत असाल की पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता सरकारने तर या ठिकाणी जाहीर केला आहे, मात्र आमच्या खात्यावरती का जमा झाला नाही, तर याचं कारण बघा। आता या ठिकाणी केंद्र सरकारच्या माध्यमातून पीएम किसान योजनेचा जो 21वा हप्ता आहे तो या ठिकाणी लवकर देण्याचा निर्णय जाहीर झाला असून आता ज्या ज्या राज्यातील शेतकऱ्यांच्या या ठिकाणी पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे तर अशा राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता हा लवकर जमा करण्यामध्ये आला आहे। यामध्ये प्रामुख्याने हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा आणि जम्मू काश्मीर अशा राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता जमा झाला असून आता महाराष्ट्र राज्यातील देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता जमा होणार आहे आणि याचं कारण म्हणजे इतर राज्याप्रमाणे म्हणजेच की ज्या ज्या राज्यातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे तर अशा राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती सरकार लवकर हप्ता जमा करत आहे आणि ज्या ज्या राज्यातील शेतकऱ्यांचे या ठिकाणी मोठे नुकसान झाले आहे त्या राज्यांच्या यादीमध्ये महाराष्ट्र राज्याचा देखील समावेश आहे, म्हणजेच की अर्थातच महाराष्ट्र राज्यातील देखील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले असल्यामुळे आता महाराष्ट्र राज्यातील देखील शेतकऱ्यांना हप्त्याची अत्यंत गरज आहे आणि त्यानुसार आता इतर राज्याप्रमाणे महाराष्ट्र राज्यातील देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती
पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता हा जमा होणार आहे आणि पीएम किसान योजनेच्या 21व्या हप्त्यासोबत महाराष्ट्र राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता देखील हा शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे। म्हणजेच की 21व्या हप्त्याचे 2000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे 2000 रुपये अशा पद्धतीने एकूण 4000 रुपये आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहेत। आता बघा या ठिकाणी शेतकरी मित्रांनो अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे, फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला इतर कोणता व्हिडिओ पाहण्याची गरज नाही, त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी, पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार अशा पद्धतीची या ठिकाणी अत्यंत महत्त्वाची आणि दिलासा देणारी बातमी या ठिकाणी समोर आली आहे। आता बघा या ठिकाणी काही राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता जारी करण्यामध्ये आला आहे। यामध्ये हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा आणि जम्मू काश्मीर अशा राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता जमा करण्यामध्ये आला असून आता महाराष्ट्र राज्यातील देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा होणार आहे। आता बघा केंद्र सरकारने स्पष्टपणे सांगितले होते की ज्या ज्या भागातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे तर अशा भागातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती आम्ही यावेळेस लवकर हप्ता या ठिकाणी जारी करत आहोत, देत आहोत। आणि आता या ठिकाणी एकंदरीत जर विचार केला तर ज्या ज्या राज्यातील नुकसान म्हणजेच की ज्या ज्या राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे त्या राज्याच्या नुकसानीच्या यादीमध्ये म्हणजेच की एकंदरीत जर विचार केला तर महाराष्ट्र राज्यातील देखील शेतकऱ्यांचे या ठिकाणी मोठे नुकसान झाले असल्यामुळे महाराष्ट्र राज्यातील देखील शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेच्या 21व्या हप्त्याची अत्यंत गरज आहे। आणि या ठिकाणी आकडेवारीनुसार जर बघायला गेलं तर ज्या राज्यामध्ये सरकारच्या माध्यमातून पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता या ठिकाणी जमा करण्यामध्ये आला आहे त्या राज्यांपेक्षा या ठिकाणी आकडेवारीनुसार महाराष्ट्र राज्यातील देखील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले असल्यामुळे आता महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेच्या 21व्या हप्त्याची अत्यंत गरज आहे। आता बघा या ठिकाणी आतापर्यंत हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा आणि जम्मू काश्मीर अशा राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा हप्ता जमा करण्यामध्ये आला आता महाराष्ट्र राज्यातील देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता हा जमा करण्यामध्ये येणार आहे। आता बघा शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी 2 मोठ्या योजना आहेत, यामध्ये केंद्र सरकारची पीएम किसान योजना आणि महाराष्ट्र सरकारची नमो शेतकरी योजना, या 2 योजनांच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना वर्षाकाठी एकूण 12,000 रुपयांची आर्थिक मदत देण्यामध्ये येत असते। आता बघा सरकारच्या माध्यमातून 2 हप्त्यांचे 4000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार असल्यामुळे सरकारच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांना काही कामे करण्याच्या ठिकाणी सांगण्यामध्ये आले आहे आणि ही जर कामे तुम्ही केली असेल तरच तुमच्या खात्यावरती हप्ता जमा होणार आहे। जर तुम्ही ही कामे केली नसेल तर तुम्ही हप्त्यापासून वंचित राहणार आहेत। आता बघा या ठिकाणी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे, सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 3 कामे करण्याची या ठिकाणी सांगण्यामध्ये आले असून यामधील एक पहिलं महत्त्वाचं काम म्हणजे ई-केवायसी करा। आता सर्वच शेतकऱ्यांना ई-केवायसी करण्याच्या ठिकाणी आव्हान करण्यामध्ये आले आहे। जर तुम्ही ई-केवायसी केली नसेल तर तात्काळ ई-केवायसी ची प्रक्रिया या ठिकाणी पूर्ण करून घ्या। त्यानंतर आधार आणि बँक लिंकिंग, आता बघा ज्या बँकेच्या खात्याला आधार कार्ड लिंक आहे म्हणजेच की आधार कार्ड लिंक असलेल्याच बँकेच्या खात्यावरती हप्ता जमा होणार असल्यामुळे तुमचे आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक आहे की नाही याची खात्री करा। जर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर तुम्हाला आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करून घ्यावं लागणार आहे, कारण की हप्ता जो आहे तो फक्त आधार कार्ड लिंक असलेल्याच बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहे। आणि त्यानंतर जमिनीची माहिती बरोबर आणि नोंदणीकृत या ठिकाणी असणे देखील अत्यंत आवश्यक आहे। आता त्याचबरोबर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता केंद्रीय कृषी मंत्री शिवराज चौहान यांनी सर्व राज्यांना म्हणजेच की सर्व राज्यातील शेतकऱ्यांना ई-केवायसी करण्याचे त्याचबरोबर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करण्याचे या ठिकाणी आव्हान करण्यामध्ये आले आहे, कारण की आता हप्ता वितरित करण्याच्या हालचालींना वेग आला असून आता डीबीटीच्या माध्यमातून थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा होणार असल्यामुळे ई-केवायसी करणे अत्यंत आवश्यक आहे आणि आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक असणे देखील अत्यंत आवश्यक आहे। आणि आता या ठिकाणी
पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश अशा राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा झाल्यानंतर आता उर्वरित राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती याच महिन्यामध्ये नोव्हेंबर महिन्यामध्ये हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे। आता ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही, आधार क्रमांक बँकेच्या खात्याशी जोडला नाही, तर अशा शेतकरी म्हणजेच की अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता हा जमा होणार नाही। याची दक्षता घेणे देखील अत्यंत आवश्यक आहे। जर तुम्ही या ठिकाणी ई-केवायसी केली नसेल तर तात्काळ केवायसी करा। जर तुमचे आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करून घ्या। आता पीएम किसान योजनेचे 2000 रुपये, नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये, एकूण 4000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहेत। आता नेमका हप्ता कधी मिळणार ते आपण या ठिकाणी आता राहिलेल्या 2 ते 3 मिनिटांमध्ये बघणार आहोत। त्यासाठी फक्त आता राहिलेला व्हिडिओ हा लक्षपूर्वक पाहत चला। तर आता बघा, सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला तर आतापर्यंत या ठिकाणी पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश असेल, त्यानंतर जम्मू काश्मीर आणि म्हणजेच की या ठिकाणी आता हिमाचल प्रदेशचा काय भाग असेल, अशा या ठिकाणी राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा हप्ता हा सरकारच्या माध्यमातून वितरित करण्यामध्ये आला असून आता उर्वरित राज्यांमध्ये नोव्हेंबर महिन्यामध्ये या ठिकाणी हप्ता जमा होणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर आली आहे। म्हणजेच की याच नोव्हेंबर महिन्यामध्ये आता हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे। आता नेमका हप्ता कधी मिळणार तर बघा, सुरुवातीला असं सांगण्यामध्ये आलं होतं की दिवाळीपर्यंत, म्हणजेच की दिवाळीमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा होईल, मात्र प्रत्यक्षामध्ये दिवाळीमध्ये या ठिकाणी हप्ता जमा झाला नसल्यामुळे नेमका हप्ता कधी मिळणार असा प्रश्न या ठिकाणी वारंवार उपस्थित करण्यामध्ये येत आहे। शेतकऱ्यांमधून या ठिकाणी वारंवार विचारणा करण्यामध्ये येत आहे। आता बघा, या ठिकाणी समोर आलेल्या माहितीनुसार या नोव्हेंबर महिन्यामध्येच पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे। समोर आलेल्या माहितीनुसार नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये हप्ता जमा होणार असं या ठिकाणी सांगण्यामध्ये आलं आहे। आणि याचं कारण कोणतं आहे तर बघा, आता येत्या काही दिवसांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असल्यामुळे या नोव्हेंबर महिन्यामध्ये आता आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे। आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये आचारसंहिता लागणार असल्यामुळे आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे। यामुळे आता सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला तर नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये या ठिकाणी हप्ता जमा होणार आहे। म्हणजेच की अजून साधारणतः या ठिकाणी 5 ते 10 दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती दोन्ही हप्त्यांचे 4000 रुपये जमा होण्याची या ठिकाणी शक्यता वर्तवण्यामध्ये येत आहे। आणि यावेळेस आता या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असल्यामुळे सरकारला शेतकऱ्यांना या ठिकाणी खुश करावे लागणार आहे। राज्य सरकारला शेतकऱ्यांची या ठिकाणी निवडणुकीसाठी गरज असणार आहे। त्यामुळे या ठिकाणी सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असून सरकार शेतकऱ्यांसाठी काहीतरी मोठा निर्णय घेण्याची देखील शक्यता आहे। आणि आता एकंदरीत जर बघायला गेलं तर सध्या तरी शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची आणि पीक विम्याची रक्कम जमा होत आहे। आता नुकसान भरपाईचा विचार केला तर काही शेतकऱ्यांना 18,500 रुपये, काही शेतकऱ्यांना 20,000, काही शेतकऱ्यांना 30,000 रुपये अशा पद्धतीने नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होत असल्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळत आहे। आणि पीएम किसान योजनेचा आणि नमो शेतकरी योजनेचा देखील हप्ता आता लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे। नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्येच हप्ता जमा होणार असल्याची या ठिकाणी दाट शक्यता आहे। अशा पद्धतीची अत्यंत महत्त्वाची अपडेट होती। अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राइब करून घ्या। धन्यवाद।